एक दिवस त्या लायब्ररी मधला कारकून बाबासाहेबांना पाहतो आणि बाबासाहेबांना अडवतो लायब्ररीमध्ये खाणं हे अलाव नाहीये. परंतु बाबासाहेबांची ती परिस्थिती पाहून, बाबासाहेबांचं ते ध्येय पाहून त्या लायब्ररीचा वॉचमन स्वतः बाबासाहेबांना नंतर डबा आणायचा. इतकं व्यक्तिगत संघर्ष बाबासाहेबांना करावा लागला आणि म्हणूनच आज आम्ही हे मोकळं आभाळ पाहत आहोत. सुटाबुटाचे बाबासाहेब आम्ही पाहतोय, परंतु त्या सुटाबुटामध्ये उपाशी राहणारा बाप आपण पाहत नाही मित्रांनो. आणि तो बाप पाहणारा समाज तुम्हाला आम्हाला घडवायचा आहे. आणि म्हणून बंदूक तोफ नको रे, बंदूक तोफ नको रे, अनुभव ही नको रे. आभाळ मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे.